ठाण्यामध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता आलेली नक्कीच असली तरी देखील अजूनही जोपर्यंत महापौरपदी किंवा महापौर पद हे कोणाला मिळणार हे जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत या सत्तेचा पेच हा कायम आहे असं देखील लक्षात येते। काही दिवसांपूर्वीच ज्यावेळी भाजपने एक पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी विरोधी बाकावर बसण्याचे संकेत दिलेले होते। ठाणेकरांसाठी कोणतीही भूमिका आम्ही घेऊ असं सांगितलं होतं। आज त्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर भाजपचे आमदार निरंजनजी डावखरे त्यांच्याकडे जबाबदारी देखील होती या संपूर्ण निवडणुकीच्या संदर्भातली। सर, तुमची जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे। वरिष्ठांचं नेमकं काय म्हणणं आहे, कारण की 28 जागा तुमच्या निवडून आलेल्या आहेत, आता वरिष्ठांचं काय म्हणणं आहे, तुमचं काही बोलणं झालं का? नाही, याच्यामध्ये वरिष्ठांच्या बरोबर आमची चव्हाण साहेबांबरोबर भेट झालेली आहे आणि याच्यामध्ये सर्वच नगरसेवकांना त्यांनी योग्य असं मार्गदर्शन येत्या काळामध्ये नगरसेवक म्हणून आपण काय केलं पाहिजे या संदर्भातली चर्चा त्या तिकडे झालेली आहे। आणि त्याचबरोबर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये जे निर्धारनाम्याच्या माध्यमाने आम्ही जे शब्द लोकांना दिले ते शब्द आपण पूर्ण केले पाहिजेत या संदर्भातली भूमिकाही त्यांनी निश्चितपणे घेतलेली आहे। कारण राज्यामध्ये ज्या पद्धतीने फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकार काम करते, एक अकाउंटेबिलिटी सेट केलेली आहे, एक ॲटमॉस्ट ट्रान्सपरन्सी सेट केलेली आहे, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपण थेट संवाद याच्या संदर्भातलं आणि त्याच्यामध्ये लवकरात लवकर लोकांची कामं झाली पाहिजेत ही भूमिका राज्य शासनाची जी आहे तीच अपेक्षा महानगरपालिकेच्या याच्यामध्येही लोकांची भारतीय जनता पार्टीकडनं आहे आणि त्या पद्धतीचं काम आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचं आहे। मी त्याविषयी देखील तुम्हाला हा प्रश्न विचारला होता की सत्तेमध्ये सहभागी होणार का, कारण की महायुती म्हणून तुम्ही लढलेले आहातच। मग महायुतीमध्ये लढल्याच्या नंतर आता ज्यावेळी सत्ता तुमचीच येणार, तुम्हाला महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहेच, मग अशा वेळी सत्तेत सहभागी होणार का हा प्रश्न अजूनही कायम आहे। जर सहभागी झालात तर काय अपेक्षा असतील? बघा, याच्यामध्ये सर्वात पहिले आमची जी बांधिलकी आहे ती ठाणेकरांबरोबर आहे आणि त्याच्यामुळे जे शब्द आम्ही ठाणेकरांना दिलेले आहेत ते पूर्ण करण्यासाठी जो कुठला रोल आम्हाला या महानगरपालिकेमध्ये घ्यावे लागेल, जी कुठली भूमिका आम्हाला महानगरपालिकेमध्ये घ्यावी लागेल ती निश्चितपणे आम्ही घेऊ। कारण आम्ही ठाणेकरांना जे दिलेले शब्द आहेत, जो ठाण्याचा विकास आम्ही जो ब्लूप्रिंट तयार केलेला आहे तो विकास पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनाने जे कुठले पावलं घ्यावी लागतील ते निश्चितपणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखालीच पुढचे पाऊल घेतले जाते। महापौर हा शिवसेनेचा बसेल असं सांगितलं जातंय, पण त्या महापौर पदाच्या एकूणच 5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये देखील काही वाटणी होऊ शकते का, काही विभागणी होऊ शकते का? म्हणजे काही वर्ष महापौर शिवसेनेकडे आणि महायुती म्हणून लढल्यामुळे काही वर्ष महापौर हा भाजपकडे, अशी काही मागणी आहे का? नाही, आम्ही जो निर्धारनाम्यामध्ये जो शब्द दिलेला आहे, जो ब्लूप्रिंट तयार केला आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे ही महत्त्वाची पदं ही भारतीय जनता पार्टीकडे काही काळ तरी लागणारच आहेत की महापौर पद असेल, सभागृह नेता पद असेल किंवा स्टँडिंग कमिटीचं पद असेल, याच्यामध्ये जिथपर्यंत ही प्रमुख पदं नसतील तिथपर्यंत निर्णय प्रक्रियेमध्ये जो महत्त्वाचा रोल असतो तो घेता येणार नाही आणि तशा पद्धतीमध्ये निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आमचे वरिष्ठ या संदर्भातला निर्णय घेतील। पण तुमचं असं मत आहे, नक्कीच मान्य आहे, कारण की शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांमध्ये त्यांच्या मतांमध्ये भाजपची देखील मतं आहेतच, कारण की महायुती होती। पण ज्यावेळी तुम्ही असं म्हणताय की सत्तेमध्ये आपल्याला महत्त्वाची पदं हवीत, त्यावेळी ही मागणी जी आहे ती शिवसेनेपर्यंत पोहोचवलेली आहे, कारण की महापौर पदासाठी त्यांच्याकडे 75 नगरसेवक असताना तुमच्याकडे महापौर पद 2 वर्षासाठी देणं किंवा स्टँडिंग कमिटी देणं हे त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवलंय का? ही मुळात त्यांच्याकडे फुल मेजॉरिटी आहे त्याच्याबद्दलचं कुठलंच दुमत नाही। या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस आम्ही युतीमध्ये लढलो त्यावेळेस 4 पाऊल आम्हालाही मागे जावं लागलं, 4 पाऊल त्यांनाही मागे जावं लागलं आणि आम्हाला अंडरस्टँडिंगमध्ये आपण ही सत्ता स्थापन केलेली आहे। आता लोकांनी दिलेला हा जो कौल आहे या दृष्टिकोनाने त्यांनी या बाबतीतला निर्णय घ्यावा आणि याच्याबद्दलची जी डिस्कशन आहे, जी चर्चा आहे ती वरिष्ठ पातळीवरती होऊनच याच्यामध्ये जो काही निरोप आम्हाला येईल त्या पद्धतीचं आम्ही पुढची वाटचाल करू। तुम्ही तुमच्या वरिष्ठांना हे कळवलंय का की तुमची स्थानिक नेत्यांची मागणी, जसं की गेल्या वेळी तुम्ही स्वबळावर लढायची मागणी वरिष्ठांकडे ठेवली होती पण वरिष्ठांकडून युतीचा निर्णय झाला, मग आता पुन्हा तुमची ही जी मागणी आहे की सत्तेची महत्त्वाची पदांमध्ये काही वाटणी व्हावी, ही वरिष्ठांकडे तुम्ही पोहोचवली का? नाही, निश्चित आम्ही आमच्या वरिष्ठांना या संदर्भातली आमची भारतीय जनता पार्टीची ठाण्याची नगरसेवकांची जी भूमिका आहे ती कळवलेली आहे आणि याच्यामध्ये आमचं प्रमुख मत या बाबतीत असंच राहील की आपल्याला अटमोस्ट ट्रान्सपरन्सी ठेवण्याच्या दृष्टिकोनाने महापालिकेमध्ये महत्त्वाचा रोल हे भारतीय जनता पार्टीने प्ले करणं गरजेचं आहे।
जर समजा महापौर पद असेलच, आता 5 वर्षाचा कार्यकाळ असतो, त्यामध्ये देखील गेल्या वेळीचं जर आपण पाहिलं शिवसेनेचं, तर त्यांनी अडीच वर्ष 2 वेगवेगळे महापौर बसवले होते. एकदा मीनाक्षी शिंदे पहिल्या टर्मला, दुसऱ्या टर्मला नरेश म्हस्के बसवलेले होते आणि ते महापौर झाले. पण शिवसेनेचेच दोन्ही महापौर होते. भाजप सत्तेमध्ये देखील नव्हती, विरोधी बाकांवर देखील नव्हती. आता जर महापौर पद किंवा स्टँडिंग कमिटी द्यायची असेल तर किमान किती वर्षांची अपेक्षा आहे? ही मुळात कुठलाही व्यक्ती जर त्या पदावरती काम करत असेल तर त्या व्यक्तीला पहिले 1 वर्ष तर पूर्ण कारभार हातात घ्यायला, समजून घ्यायला वेळ लागतो आणि त्याच्यामुळे जो कोण व्यक्ती त्या पदांवर असेल त्याला कमीत कमी 2.5 वर्षाचा कार्यकाळ तरी भेटला पाहिजे, तरच जाऊन तो त्या पदाला न्याय देऊ शकेल, खाली रिझल्ट्स दाखवू शकेल. त्याच पद्धतीचे मागणी राहील. महापौर पद 2.5 वर्ष, पण स्टँडिंग कमिटी जर सत्तेची चावी ज्याच्याकडे म्हणतो आपण ती स्टँडिंग कमिटी आहे. महापौर पद जरी मिळालं तर देखील स्टँडिंग कमिटी त्यापेक्षा जास्त काही पक्षांमध्ये असं मागणी आहे की ती जास्त महत्त्वाचं पद आहे. तर त्याचं जे चेअरमॅन पद आहे त्यामध्ये देखील आपल्याला वाटा हवा आहे आणि तो किती वर्ष हवा असेल? ही मुळात आत्ता हा विषय थोडंसं प्रिमॅच्युअर आहे. याच्यामध्ये वरिष्ठ पातळीवरती योग्य तो निर्णय हा निश्चितपणे घेतला जाईल. आमचे दोन्ही पक्षाचे जे नेते आहेत त्यांना महानगरपालिकेचा पूर्ण हा अभ्यास आहे आणि त्यांना कल्पना आहे की कसं वर्किंग चालतं. त्याच्यामुळे आम्हाला राज्य शासनापासून म्हणजे खरं तर आम्ही जो शब्द दिला होता की केंद्रापासून चाललेली जी विकासगंगा आहे ती राज्यापासून आपल्या महानगरपालिकेत आली पाहिजे, त्या दृष्टिकोनाने जो काही योग्य निर्णय असेल तो घेतला जाईल. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल सविस्तरपणे. तर आपण पाहतोय निरंजनजी डावखरे आपल्यासोबत होते. महापौर पद महत्त्वाचं आहे आणि ते महापौर पद किमान 2.5 वर्ष तरी मिळावं. त्याचबरोबर स्टँडिंग कमिटी असेल, सभागृह नेता पद असेल, यामध्ये देखील आम्हाला वाटणी मिळावी किंवा ते पद देखील काही वर्षासाठी आमच्याकडे राहावी, जी थेट मागणी त्यांनी केलेली आहे. आता पाहूयात या संदर्भात शिवसेनेची काय नेमकी प्रतिक्रिया येते आणि या दोन्ही पक्षांच्या बैठकीनंतर काय नेमका निर्णय होतो ते. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.